वीरशैव लिंगायत समाजाच्या अनेक वर्षापासून आपल्याला माहीत आहे स्मशानभूमी माणूस जन्माला की त्याला कधीतरी जायचं असतं आणि वीरशैव समाजामध्ये दफन केलं जातं, त्यामुळे स्मशानभूमीची जागेचा फार मोठा अडचण हा समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे की हद्दवाढ जसं झालंय त्या हद्दवाढप्रमाणे लोकांना स्मशानभूमी नाही। आज आपल्याला माहिती आहे की जुळे सोलापूर असू द्या किंवा कारखान्याजवळचा माणूस वारले किंवा इकडं बाळ्यातनं वारले तर त्याला पूर्णपणे तुळजापूर मध्ये आणावं लागतं आणि त्या दफन करण्यासाठी दुसरं स्मशानभूमीच नाही। आणि त्यासाठी मी एकदा तिथं हिंदू स्मशानभूमीच्या इथं गेलं असताना तिथं रिकामं जागा दिसलं, गौऱ्या मारत होते त्या जागेवर। मग मी आयुक्तांना आल्यावर मी आयुक्तांशी संपर्क केला की बाबा इथं जागा रिकामं दिसते, कुठल्या संस्थेमध्ये किंवा कुठलं दफनभूमी तिथं नाही आहे आणि आजूबाजूला सगळे दफनभूमी आहेत, तर जर करता ते वीरशैव लिंगायत समाजाला मिळत असेल तर आपण मिळवून द्यावं। मग ते म्हणले की तुम्ही एक पत्र द्या। माझ्या पत्राप्रमाणे आयुक्त आणि अधिकारी जाऊन ते जागेवर जाऊन आले आणि ते देण्यास होकार केलं। आणि ह्या सगळ्या गोष्टीचं पुढं काय झालं का नाही बापूंनी सगळं सांगितलं। मला एवढंच म्हणायचं होतं की ज्याप्रमाणे आम्ही पत्र दिलं, ज्याप्रमाणे त्यांनी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीला त्याला आम्ही पत्र दिल्यावर पुन्हा एकदा त्यांना बोलवून त्यांना तयार करण्याचा सातत्यानं प्रयत्न केलं। ते पहिल्यांदा नको म्हणले, पण तरीही त्यांना तयार करून जर करता एखाद्या समाजामध्ये एखाद्या संस्थेचं नाव आम्ही जर करता जागा बघून सुचवलेलं असताना, लोकप्रतिनिधी कळविलं असताना ह्या अधिकाऱ्यांचं एवढं काय इंटरेस्ट होतं की दुसऱ्या संस्थेला बोलवून तुम्ही घ्या म्हणून मागं लागणं, त्यांच्याबरोबर 3-3 मीटिंग करणं। मग तुम्ही दुसऱ्या समाजाचंही आम्ही दुसऱ्या संस्थेचंही पत्र दिलं होतं, त्यांच्याबरोबर मीटिंग करायला पाहिजे होतं। आम्ही तो वडगी महाराजांचं त्यांच्या संस्थेत पत्र असं होतं की आम्ही आमच्या स्वखर्चानं सगळं करू तिथं असं स्पष्टपणे म्हणलेलं असताना आपण ते डावलून आता आज मला असं आज आम्ही बापू सगळेजण चर्चा केलं असताना तिथं माहीत झालं की त्या मी पत्र जे वडगी महाराज संस्थेना द्या म्हणून सांगितलं होतं ते पत्र आयुक्तासमोरच गेलं नाही। म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांचं एवढा मोठा हे चाललंय की आमदारांच्या पत्राला किंमत न देता दुसऱ्यांनी कोणीतरी जे सांगते त्यांचं ऐकणं आणि एकतर्फे ऐकून महानगरपालिका चालवत असेल तर हे फार मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे। मी सांगू इच्छितो की वडगी महाराज संस्था ही फार मोठी संस्था आहे। हजारो एकर जमीन त्यांच्या स्वतःच्या संस्थे आहेत। त्यांच्या जवळपास 30 ते 40 शाळा ज्या खेडेगावामध्ये किंवा ज्या वस्तीमध्ये शाळा होऊ शकत नाही, शासनाने चालवलं नाही, पण तिथं वडगी महाराज तिथल्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी तिथं संस्था काढून आज हजारो लोक त्यांच्या इथं संस्थेमध्ये कामाला आहेत। आणि त्या संस्थेला 2 एकर जागेची किंमत नाही का, किंमत ही जागेची नाही। आम्ही सांगितलं होतं महाराजांना जाऊन की महाराज हे आमच्या समाजाचे मोठे धर्मगुरू आहेत, अनेक शिवाचार्य त्यांच्या पाठशाळेमध्ये शिकून आज मोठे झालेले आहेत, जगतपूर झालेल्या त्या संस्थेमधनं बाहेर होऊन, पण त्या संस्थेला जाणून बुजून खाली दाखवणं किंवा त्या महाराजांबद्दल आम्ही जेव्हा महाराजांना शब्द दिलेला असताना मुद्दामून आपण नाही करून दाखवणं हे बरोबर नाही आहे। मी मगाशी सांगितलं वर की बाबा म्हातारी मेलेलं दुःख नाही, काळ एवढ्या मोठ्या प्रमाणात सोसवणं बरोबर नाही आहे। जे कोणी अधिकारी हे असं वागत असेल किंवा ज्या समाजामध्ये ते निर्माण कुणाच्या सांगण्यावर न होत असेल तर हे चुकीचं आहे। मी तर सांगू इच्छितो की आमच्यातला कोणी आमदारही असो किंवा कोणी नगरसेवक असो, पण असं वागत असेल तर त्याला समाज कधी माफ करणार नाही। मग ह्याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण अधिकाऱ्यांनी केलेली आहे कारण जर का तसं असेल आणि तुम्हाला इथं नाही न्याय मिळाला तर मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही जाणार का? न्यायालयात जाणार नाही। आर्थिक व्यवहार झालाय का नाही आम्हाला असं वाटत नाही, पण कुणाच्या तर दबावाखाली मात्र हे नक्की झालेलं आहे। इथं न्याय मिळावं आपण आता मगाशी बापूंनी सांगितलं, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये एक पत्र तयार करून आम्ही आयुक्तांकडे देऊ, आयुक्तांना ते जी ठराव झालाय त्याला विखंडित करावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। कारण चुकीच्या पद्धतीनं ज्या प्रस्ताव तुम्ही निर्णय घेतलेला आहे ती पूर्णपणे चुकीचं पद्धत आहे। ती चुकीचं पद्धतीचं असल्यामुळे विखंडित करावं, नाही केलं तर वर नाही ऐकलं तर आपण कोर्टामध्ये जाऊन हा प्रश्न मिटवण्यात येतो।
महानगर प्रशासन काय केलंय काय नाही वाटायचं काय स्पष्टच आहे ना. आज आपल्या सगळ्याच्या समोर आहे. 2 लिंगायत समाज, एवढं मोठं लिंगायत समाज सोलापूर शहरामध्ये असताना आजपर्यंत कुणीही कुठलंही राजकारण करत असताना कोणी असं समाजामध्ये भांडणं लावून कधी राजकारण केलं नाही. समाजाचे दुफळी व्हावं असं कधी विचार न करता आजपर्यंत राजकारण होत आलं. पण आजची परिस्थिती राजकारणाची वेगळी दिशा धरत आहे. म्हणूनच सांगू इच्छितो, म्हणूनच या दिशेला कुठेतरी थांबायला पाहिजे. संस्था दोन्ही एकच आहेत, दोन्ही लिंगायत समाज आहेत. जेवढं आमचे सिद्धेश्वर महाराजाबद्दल भक्ती आहे तेवढीच भक्ती वडगी महाराजाबद्दल आहे. कारण वडगी महाराजांचे आज ज्यांच्याशी आम्ही शब्द दिलो होतो ते आमचे समाजाचे जगद्गुरू आहेत आणि त्यांच्याशी बोललं असताना हे दोन्ही जाणून बुजून करत असेल ते चुकीचं आहे. याला समाज विचार केल्याशिवाय ह्याच्याबद्दल राहणार नाही.